कळत नाही त्याला तुम्ही का सुचवलं? काही वाटलं तरी देशाला म्हणायचं मला आठवत असेल की साहेब असल्यापासून 9 ऑगस्टचा सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासह इतर अनेक मागण्यांसाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्तानं नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते आहेत रघुनाथ दादा पाटील. आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार, बोला. काय नियोजन कसं असणार आहे कार्यक्रमात? या कार्यक्रमामध्ये भूमिका आमची एकच आहे की हे जे काही शेतकऱ्यांच्यावर कर्ज साचलेलं आहे, मग ते कोणाचं 2 लाख आहे, कोणाचं 20 लाख आहे, कोणाचं 25 लाख आहे, हे सगळं सरकारचं पाप आहे. सरकारने स्वातंत्र्य मिळाल्यापासून उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला नाही. भाव दिला नाही ते नाही आणि परदेशी किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये जाऊ पण दिलं नाही. निर्यात बंदी घातली, लेवी घातली, शेतकऱ्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले आणि या सगळ्याचा परिणाम आज शेतकरी आत्महत्यामध्ये झालेला आहे. आत्महत्या करतच राहतील शेतकरी, अशा घमेंडीत कुठल्या सरकारने राहू नये. आतापर्यंत झाल्या तेवढ्या आत्महत्या पुरे झाल्या, तेव्हा आता आम्ही हत्या करायला उठल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आमच्यावर ही पाळी आणलेली आहे तेव्हा त्या लोकांचा बदला घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. अशी मागणी तुम्ही करता की सरकार बदलण्यापेक्षा पॉलिसी बदलणं गरजेचं आहे? हो, आता सरकार बदलली आम्ही, म्हणजे पंडित नेहरूंच्या सरकारमध्ये ते वारले, पण त्याच्यानंतर इंदिरा गांधी आल्या, त्यांना आणीबाणीच्या काळात पराभूत करून टाकलं. त्याच्यानंतर व्ही पी सिंग आले, त्यांनी सरकार बदललं, त्यांनाही पंतप्रधान केलं. त्याच्यानंतर आणखीन मोरारजीभाई आले, त्यांनाही पंतप्रधान केलं. आता या सगळ्या पंतप्रधान झाले, वाजपेयी झाले, त्याच्यानंतर मनमोहन सिंग झाले, आता मोदी आले. तेव्हा पॉलिसीमध्ये काही फरक पडत नाही आणि शेतकऱ्यांचं नशीब आणि कर्जमाफी काही होत नाही. तेव्हा आता हे का आलेलं आहे, हे कैलासवासी शरद जोशीने आम्हाला सांगितलं की कोणतंही बी टोकलं तरी त्याला कर्जाचाच गोंडा येणार, अशी या सरकारांची भूमिका आहे. तेव्हा सरकार बदलून आता उपयोग नाही, तेव्हा ही पॉलिसी बदलली पाहिजे आणि या पॉलिसी बदलासाठी आम्ही आता कटिबद्ध झालेलो आहोत आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना एकत्रित करून आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करतोय. या जे शेतकरी जो मेळावा आयोजित केलाय, कोणकोणत्या ठोस मागण्या तुम्ही मागणी? याच्यामध्ये आज जे काही संबंध चर्चेत आहे कर्जमाफी, तर आम्हाला माफी नको आहे, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. आम्ही काही गुन्हेगार नाही आहे आम्हाला माफी द्यायला. आम्ही काबाड कष्ट केलं, या देशातल्या 140 कोटी लोकांना पुरेसं अन्नधान्य तयार केलं. मांस, मटण, अंडी, दूध, दुभतं काही कशाची कमतरता नाही आहे, मुबलक केलं. परंतु आमच्या नशिबी मात्र फाशीची दोर किंवा विषाची बाटली आलेली आहे. तर हे सरकारचं पाप आहे आणि म्हणून आम्ही या संबंध एकजूट करून या सरकारला आता आम्हाला निर्यात बंदी ही उठली पाहिजे. इसेन्शियल कमोडिटी ॲक्टच्या खाली जे काही तुम्ही आमच्यावर बंद्या घातल्या, तेव्हा हे सगळे जे शेतकरी विरोधी कायदे आहेत हे रद्द झाले पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका आहे. आत्ताचं जे सरकार आहे केंद्रामध्ये ते कुठंतरी उद्योगपतींना मोठं करणारं किंवा त्यांच्या बाजूने जाणारं वाटतंय का? नाही नाही, हे तुमचं म्हणणं अगदीच बरोबर आहे की हे सरकार तर उद्योगपतींचंच आहे. परंतु याच्यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून त्यावेळेला टाटा बिर्लांची तळी उचलली, आज आता हे सरकार अदानी अंबानीचं उचलतंय. फरक काही झालेला नाही. कालच्या लोकसत्तेमध्ये पहिली मोठा अग्रलेख आहे की 1% या देशातल्या 1% जनतेकडं 40% रक्कम आहे. एकूण जे काही देशाची संपत्ती आहे ती 40% संपत्ती 1% लोकांकडे आहे आणि 60% संपत्तीमध्ये 99% जनता आहे. म्हणजे हे जे काही विभाजन आहे हे केवळ उद्योगपतींना नेहरूंच्या पासून मोदीपर्यंत सगळ्यांनी फ्री हँड दिला, मुक्त हस्ते जनतेला लुटायला परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे जनता गरीब होत गेली आणि हे 1% लोक प्रचंड श्रीमंत झालेले आहे. तुम्ही आता मागणी करताय की संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, परंतु आत्ता जे सरकार आहे ते म्हणतंय की ऐतिहासिक कर्जमाफी झालेली आहे. नाही, ऐतिहासिक कर्ज फसवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक आतापर्यंत अशा पद्धतीनं कधीच झाली नव्हती. जे काही सरकारने केलं किंवा काही थोडीफार व्ही.पी. सिंगांच्या काळात 10,000 रुपयाची कर्जमाफी झाली, त्याच्याही पूर्वी अंतुलनच्या काळात काही कर्जमाफी झाली, परंतु त्याच्यात फसवणूक नव्हती. आता जे काही चाललंय हे शेतकऱ्यांना फसवण्याचं काम चाललंय आणि कर्जमाफीचं नाव पुढं करायचं आणि कर्ज वसुलीचा फंडा सुरू केलेला आहे. तर हे कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे, हे सरकारचं धोरण आहे. साखरेचा दर आता 50 रुपयाच्या वरती गेलेला आहे. काय वाटतंय कसं तर
आता साखरेचा दर 100 रुपये जरी झाला तरी सुद्धा शरद पवारने कृषी मंत्री असताना जो FRP चा कायदा आणलेला आहे त्यामुळं आता FRP दिला की कारखानदारांची जबाबदारी संपते आहे. तर या कायद्यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. FRPच्या कायद्यामुळं शरद पवार कृषी मंत्री असताना ते झालं, त्याच्यासाठी शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टीनं त्यांनी खासदार करून घेतलं. तर या दोघांच्या संगनमताने SMP चा कायदा गेला आणि FRPचा कायदा आला. या FRPच्या कायद्यामध्ये आता आम्हाला काही मिळत नाही. साखर 50 झाली काय 100 झाली काय आणि इथेनॉल 100 रुपये झालं काय 150 झालं काय. FRP दिला की कारखानदारांची जबाबदारी संपली. अशा पद्धतीचं जे काही FRPचा कायदा आणला, जुन्या SMP च्या कायद्यामध्ये 15 दिवसात जर पैसे दिले नाही तर चेअरमनला बेड्या घालून जेलमध्ये टाकलं जात होतं. परंतु ती तरतूद फौजदारीची FRPच्या कायद्यात काढून टाकली. जुन्या SMPच्या कायद्यामध्ये उत्पादन हे जे काही बाय प्रॉडक्ट आहेत त्या बाय प्रॉडक्ट पैकी उपपदार्थांच्या निर्मितीतला 50% रक्कम शेतकऱ्यांना दिली पाहिजे असं कायदा केला. त्याला 5A कलम लावलं. तेव्हा आता ते 5A कलम शरद पवारने आणि राजू शेट्टीने काढून टाकलं आणि त्याच्यामुळं आता ते उपपदार्थातले पैसे आम्हाला मिळत नाही आहेत. गेले 15 वर्ष 3000 रुपयामध्ये हा ऊसाचा दर खेळत राहिलेला आहे. एका बाजूला तोडणी वाहतुकीचे दर वाढत आहेत आणि दुसऱ्या बाजूला FRP वाढवल्याचं सांगतायत. मग शेतकऱ्याच्या हातामध्ये मात्र 3032 पेक्षा जास्त मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे आणि ही आजची नाही, गेले 15 वर्ष झाली 2700, 2800, 3000 रुपये अशा याच्यामध्ये दर आहेत आणि त्यामुळे शेतकरी अत्यंत हलाखीची परिस्थिती, ऊस उत्पादकांची सुद्धा परिस्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधीजींनी 9 ऑगस्टला इंग्रज सरकारला चले जाऊचा इशारा दिला होता. या परिसंवादाच्या मेळाव्याच्या निमित्ताने तुमचा या सरकारला काय इशारा? सरकारला हा इशारा आहे की हे पॉलिसी बदला नाही तर तुम्हाला पण घरी जावं लागेल. जे काही ब्रिटिशांनी गांधींनी सांगितलं की चले जाओ, तसं या पॉलिसीला आम्ही चले जाओ म्हणणार आहे आणि हे जर पॉलिसी या लोकांनी नाही घालवली तर यांनाही घरी घालवणार आणि शेतकऱ्यांचं राज्य आणणार. इतक्या मोठ्या ताकदीने आम्ही काम करतो. नक्कीच या निमित्तानं शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय या परिसंवाद मेळाव्यामध्ये हदगावमध्ये घेतले जाणार आहेत. संपूर्ण कर्जमाफी व्हावी, त्याचबरोबर कर्जमुक्ती व्हावी, त्याचबरोबर जे निर्यात बंदी आहे ती उठवली जावी, अशा तऱ्हेच्या मागण्या, प्रमुख मागण्या या परिसंवादाच्या मेळाव्यामध्ये होणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर शासनानं या शेतकऱ्यांच्या बाजूने विचार न केल्यास हे शासनही बदलण्याचा इशारा या निमित्तानं शेतकऱ्यांच्या वतीनं रघुनाथदादा पाटील यांनी दिलेला आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधीजींनी 9 ऑगस्टला इंग्रज सरकारला चलो जावचा इशारा दिलेला होता. तोच इशारा या 9 ऑगस्टच्या नांदेडमध्ये होणाऱ्या परिसंवाद मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्याकडून दिला जाणार आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.